नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आपण बरेच दिवस या दिवसाची वाट पाहत होतो. डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आरूढ होत आहेत. काल त्यांनी शपथ घेतली राष्ट्रपतीपदाची. यावेळेला वॉशिंग्टनमध्ये खूप बर्फाची वादळं होण्याची शक्यता असल्यामुळे सगळा समारंभ त्यांना इंडोर करायला लागला. परंतु अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं लिहिलेलं आहे की 20 जानेवारीलाच राष्ट्रपती शपथ घेतात. आणि त्याचं थोडंसं कारण असं होतं की त्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रपती पदाची घोषणा होण्याकरता सगळे निकाल त्यांना गोळा करायला लागायचे. आणि मी जुनी गोष्ट सांगतो आहे, अमेरिका हे खूप मोठं पसरलेलं राज्य आहे. तर तेव्हा सगळ्या प्रांतांची व्होट्स आपल्याकडे यायला, सेंट्रल वॉशिंग्टनमध्ये यायला बराच वेळ लागायचा. म्हणून त्यांनी बराच वेळ ठेवला होता. यापूर्वी तर मार्चमध्ये शपथ घेतली जात असे. पण मग जशा कम्युनिकेशनच्या सुविधा वाढल्या तसं त्यांनी ठरवलं की मार्च हे खूप लांब होतं. म्हणून त्यांनी 20 जानेवारीचा दिवस ठरवला. निवडणुका साधारण नोव्हेंबरमध्ये होतात आणि त्यानंतर शपथ ही 20 जानेवारीला घेतली जाते. त्याप्रमाणे ही शपथ घेतली गेली आणि या शपथेला प्रचंड मोठा जनसागर जेवढा हॉलमध्ये मावू शकेल तेवढा आलेला होता. आणि अर्थातच ट्रम्प पुढे काय करणार आहेत याचं एक प्रकारचं सुतोवाच या प्रकारच्या शपथविधीमध्ये होतं. शपथ घेणं ही तर एक ज्याला म्हणतात ते फॉर्मॅलिटी असते की शपथ घेतल्याखेरीज राष्ट्रपतीला काम सुरू करता येत नाही. परंतु त्याच्या आधी राष्ट्रपती आपल्याला काय करायचं याची रूपरेषा निश्चितच लोकांना दाखवतात. त्याला अनुसरून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर जवळजवळ 200 राष्ट्रपतीचे हुकूम, ज्याला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स म्हणतात अमेरिकेत राष्ट्रपतीला CEO म्हणतात बरं का. ते इतकं कॉर्पोरेट राष्ट्र आहे की तिथे प्रेसिडेंट वगैरे जरी म्हटलं तरी कोण असतो प्रेसिडेंट? तर प्रेसिडेंट इज द CEO ऑफ द कंट्री किंवा CEO ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे सरकार हे कॉर्पोरेट पद्धतीने चालवावं अशी अमेरिकन जनतेची अपेक्षा असते. आणि तसा कॉर्पोरेट CEO म्हणून त्यांनी यावेळेला ट्रम्पला निवडलेलं आहे. ट्रम्पने निवडणुकीच्या आधी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. एक कमांडो टर्मिनॉलॉजीमध्ये एक उत्तम फ्रेज असते की जेव्हा कमांडो रेड हेलिकॉप्टरनी कुठे करायची असते तर हेलिकॉप्टरमधनं जेव्हा जवान उड्या घेतात तर उड्या घेऊन सावरायच्या आत त्यांनी धावायला लागण्याची अपेक्षा असते. आणि त्याला इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, दे हिट द ग्राउंड रनिंग. म्हणजे उडी मारायची, मग अरे बापरे लागलं बसायचं वगैरे असं नाही. उडी मारली की पुढचं पाऊल हे धावण्याकडे टाकलं पाहिजे, म्हणजे तातडीने कारवाई सुरू करणं. तर ट्रम्प आणि त्यांची संबंध टीम यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे हे म्हणायला अजिबात हरकत नाही. अतिशय कार्यक्षम एक चमू त्यांनी निवडलेला आहे. त्या चमूतले काही लोकांची मी ओळख करून देतो आपल्याला. आणि ती ओळख म्हणजे कळेल की यांना काय करायचं आहे. मुख्य म्हणजे ट्रम्पना काय करायचं आहे की अमेरिकेमध्ये गेले 4 वर्ष बायडन यांचं राज्य होतं. बायडन हे स्वतः अत्यंत ज्यांना काहीही करता येत नाही अशा प्रकारचे अध्यक्ष मानले जातात. कारण त्यांचं डोकंही काम करत नव्हतं. पुढे वृद्धापकाळानी ते फिट येऊनसुद्धा पडायचे किंवा ते नसलेल्या माणसाशी हस्तांदोलन करायला जायचे. म्हणजे त्यांना भास होत असत. असा मनुष्य राष्ट्रपती राहणं हे काही कुठल्याही देशाला योग्य नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेला तर ते अतिशयच धोकादायक होतं. परंतु काय अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन असेल तसे बायडन राहिले आणि कमला हॅरिस राहिल्या. कमला हॅरिस या तर उपराष्ट्रपती होत्या पण त्यांच्याकडनंही काही भरीव काम झालं नाही, किंबहुना काही काम झालंच नाही. सगळी त्यांची सूत्र ही जॉर्ज सोरोस आणि त्यांचे जे सगळे डावे लोक आहेत अमेरिकन आणि इतर देशांमध्ये पसरलेले, तीच मंडळी हलवत होती. अशी जर सूत्र हलवली गेली नसती तर अमेरिकन सरकारने काही कारण नसताना बांगलादेशचं चांगलं चालतं सरकार उलथून पाडलं नसतं. पण ही असलीच लोकं तिथे सगळी गोळा झालेली होती. अशी लोकं तिथे गोळा झालेली होती. त्यामुळे त्यांनी प्रचंड मोकळं रान अमेरिकेत सगळ्या प्रकारच्या घुसखोरांना दिलं होतं. त्यामुळे कायदेशीर आणि बेकायदेशीर घुसखोरी अमेरिकेत प्रचंड झाली होती. बेकायदेशीर घुसखोरी ही बहुधा मेक्सिकोच्या सीमेवरनं होते. तिथनं दक्षिण अमेरिकेतले जे सगळे असंख्य गरीब आणि काम नसलेले लोक आहेत ते अमेरिकेत घुसायला बघतात आणि एकदा अमेरिकेत घुसले की ते काय वाटेल ते करून अमेरिका सोडत नाहीत. आपल्याकडे जसे बांगलादेशी येतात तसाच हा प्रकार. आणि दुसरा जो बाहेरचे येणारी लोकं होती ती सगळी इस्लामी देशातले शरणार्थी म्हणून लोक येत होते. लक्षात ठेवा, इस्लामी देशातले शरणार्थी कधीही इस्लामी देशात जात नाहीत. ते नेहमी गैर इस्लामी देशात जातात, कारण तिथे त्यांना तो देश इस्लाममध्ये परिवर्तित करायचा असतो. तर त्याप्रमाणे ते अमेरिकेत, ब्रिटनमध्ये, युरोपमधल्या इतर देशांमध्ये, जर्मनी, ग्रीस, बेल्जियम, हॉलंड या सगळ्या देशात, फ्रान्स या देशांमध्ये घुसतात.
तसं ते अमेरिकेतही खूप घुसले आणि ते केव्हा जाणवलं, जेव्हा इस्रायलने हमासवरती कार्यवाही सुरू केली तेव्हा सगळ्या अमेरिकन शहरांमध्ये हे घुसलेले जे सगळे इस्लामी शरणार्थी आहेत त्यांनी आपलं आंदोलन सुरू केलं. अमेरिकेतला ट्रॅफिक बंद पाडायचा, आरडाओरडा करायचा, हिंसक आंदोलनं करायची, हे या पॅलेस्टाईनचे जे सहानुभूतीदार होते त्या सगळ्यांचा उद्योग होता. आणि या सगळ्याची ट्रम्प यांना कल्पना होती. ट्रम्प यांनी सांगितलं होतं मी यांना आळा घालणार आहे. पहिलं काम त्यांनी जे केलं ते दक्षिण सीमेवरती इमर्जन्सी जाहीर केलेली आहे. आणि आता ते जे करू पाहत आहेत ते तर आणखीनच भयंकर आहे. अमेरिकेमध्ये एक कायदा आहे एलियन एनिमीज ॲक्ट, म्हणजे परकीय शत्रूंचा कायदा. प्रत्येक देशात असे कायदे असतात. त्या कायद्यामध्ये आणि 1798 सालचा कायदा आहे. ट्रम्प यांनी असं दर्शवलं आहे की ते हा कायदा सुरू करणार आहेत ज्या कायद्यान्वये त्यांना हे जे येतात लोक त्यांना गोळ्या घालायचे सुद्धा हक्क मिळतील. कारण हे जी वेगळ्या वेगळ्या देशातनं अमेरिकेचं स्वास्थ्य बिघडवायला जी लोकं येतात त्यांच्याकरता अमेरिकन सरकारला भरपूर अधिकार देणारा हा कायदा आहे. तो कायदा ते कलम ते उद्धृत करतील अशी शक्यता आता खूप. आणि हे जाणवल्यामुळे दक्षिणेकडनं ट्रम्प राज्यावर येणार कळता क्षणी दक्षिणेकडली जी घुसखोरी होती ती एकदम कमी झालेली आहे. आणि घुसखोरांचे जे एजंट मेक्सिकोत बसलेले असायचे त्यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. काही लोकांनी तर आपला धंदाच बंद केला आहे. कारण ट्रम्पनी दुसरं एक काम केलं आहे. त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये जो ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे, जो नशेरी द्रव्यांचा प्रॉब्लेम आहे, ओपियमपासून म्हणजे अफूपासून बनवलेली, तो सगळा अमेरिकेच्या दक्षिण भागामध्ये जे देश आहेत, कोलंबिया आहे, मेक्सिको आहे, बोलिव्हिया आहे, पेरू आहे, त्या देशांमध्ये हे नशिली गोष्टी तयार होतात. कोकेन तिथे तयार होतं आणि ते अमेरिकेत आणतात. तर हे तयार करणारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा एलियन एनिमीज ॲक्ट ते वापरणार आहेत. म्हणजे तिथे जाऊन सैन्यसुद्धा त्यांना उद्ध्वस्त करू शकेल. लक्षात ठेवा, नुसतं कमांडो किंवा नुसते पोलीस किंवा इंटरपोल किंवा CIA नाही, सैन्य पाठवून सुद्धा अमेरिका त्यांना उद्ध्वस्त करू शकेल अशी जबरदस्त मोहीम ट्रम्प राबवणार आहेत असं त्यांनी खुलेआम सांगितलेलंच आहे. हे काही त्यांनी लपून ठेवलेलं नाही. आणि हे सगळं करण्याकरता त्यांनी जे मंत्रिमंडळ निवडलं आहे त्याची एक छोटीशी ओळख, व्हॅन्स म्हणून त्यांचे जे उपराष्ट्रपती आहेत अतिशय कर्तबगार आहेत. आणि आपल्या दृष्टीने एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नी या उषा नावाच्या आहेत आणि त्या प्रॅक्टिसिंग हिंदू म्हणजे हिंदू कर्मकांड करणाऱ्या पत्नी आहेत. आणि त्यांचा व्हॅन्सवरती खूप परिणाम आहे हे व्हॅन्सनी स्वतःच सांगितलेलं आहे. मार्को रुबियो म्हणून त्यांचे जे परराष्ट्र मंत्री आहेत 53 वर्षाचे आहेत, तरुण आहेत अगदी, आणि ते ट्रम्प यांच्या विश्वासातले आहेत. आणि ट्रम्प यांचे जी परराष्ट्र धोरणं 2-3 आहेत, एक म्हणजे कॅनडाला आपलं एक अमेरिकेचं संस्थान करणं, ट्रुडोला हाकलून देणं. ट्रुडोला हाकलण्याचं तर त्यांनी राज्यावर येण्याच्या आधीच पार पाडलेलं आहे. ट्रम्प राज्यावर येणार म्हटल्यानंतरच कॅनडाच्या लोकांनी ट्रुडोला हाकलून दिलं आहे. त्यावरती मी एक व्हिडिओ पण मागे केला होता. तर ट्रुडोला हाकलून देणं, कॅनडा जमेल तसा अमेरिकेचाच भाग बनवणं हे ट्रम्पची मनीषा आहे. ग्रीनलँड बेट ताब्यात घेण्याची त्यांची मनीषा आहे. त्याच्याकरता त्यांची बोलणी चालली. त्यांचा मुलगा ॲक्च्युली ग्रीनलँडला जाऊन आला. असं म्हटलं जातं की ग्रीनलँडच्या लोकांनी याला पार्शली संमती दर्शवलेली आहे. नाहीतरी ते डेन्मार्कच्या अधीन होते, ते अमेरिकेच्या अधीन व्हायला त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि अमेरिकेची 2 मोठी बेसेस ज्याला म्हणतात तळ, सैनिक तळ तिथे आहेतच ऑलरेडी. हे ग्रीनलँडचं झालं. पनामा कालवा जो अमेरिकेच्या आर्थिक उन्नतीकरता अत्यंत आवश्यक आहे. कारण पूर्व अमेरिकेतनं पश्चिम अमेरिकेकडे जहाजाने कुठलाही माल पाठवायचा असला तर तो पनामा कालव्यातनं जर गेला नाही तर साधारण 12,000 मैलाचा एक्स्ट्रा फेरा त्या जहाजाला पडतो. माल खूप वेळ लागतो आणि खूप महाग होतो. त्यामुळे पनामा कालवा हा खरा अमेरिकेने आपले पैसे खर्च करून बांधला होता. तो अनेक वर्ष अमेरिकेच्या ताब्यात होता. काही वर्षांपूर्वी तो पनामा सरकारच्या ताब्यात देण्यात आला. पनामा सरकारने आता तिथे चीनी एजंट नेमलेत. आणि ट्रम्पला अतिशय जी चीड आहे ती चीन आणि इस्लामी देश यांची आहे. मार्को रुबियो ट्रम्पना मदत करणार आहेत की या सगळ्या देशांना कसं ताब्यात ठेवायचं आणि पनामा कालवासुद्धा अमेरिका परत ताब्यात घेईल अशी बोलणी चाललेली आहेत. कश्यप पटेल नावाचे त्यांचे एक सहकारी आहेत, 44 वर्षाचे आहेत. त्यांना FBI प्रमुख म्हणून नेमलेलं आहे. FBI म्हणजे आपल्या भारतात जशी अंतर्गत गुप्तहेरपणे म्हणजे IB करते, इन्फॉर्मेशन ब्युरो, बहिर्गत गुप्तहेरपणा रिसर्च अँड ॲनालिसिस विंग करते, तसं अमेरिकेमध्ये FBI अंतर्गत गुप्तहेरी आणि CIA ही बाहेरची गुप्तहेरी करते. तर त्या FBI प्रमुख आहे काश पटेल यांना नेमलं आहे. रॉबर्ट केनेडींचा मुलगा हा 70 वर्षाचा आहे. हा अतिशय स्ट्रॉंग ट्रम्प सपोर्टर आहे. याला हेल्थकेअर आणि ह्युमन रिसोर्सेस दिलेत कारण अमेरिकेत हेल्थकेअर फार चांगली चाललेली नाही आहे. ट्रम्प यांची इच्छा आहे ते सगळं दुरुस्त करायचं. एलॉन मस्क आणि विवेक रामस्वामी. एलॉन मस्क 53 वर्षाचे आहेत, जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि अतिशय अभिनव कल्पना आणि त्याप्रमाणे नवीन इंडस्ट्री काढणं यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांची टेस्ला मोटर विजेवर चालणारी मोटर जोरात आहे. त्यांनी आता SpaceX नावाचे रॉकेट कंपनी सुरू केली आहे. ते स्वतःचे प्रायव्हेट रॉकेट लॉन्च करत आहेत आणि एकूण उमदा मनुष्य आहे.
त्यांनी ते इतके उमदे आहेत की ट्रम्प राज्यावर येण्याच्या पूर्व सूचनेसारखं ते कळल्यावर त्यांनी ब्रिटनचे जे पंतप्रधान आहेत कायर स्टार्मर त्यांना राजीनामा द्या असं सांगितलेलं आहे, कारण त्यांनी ब्रिटनमधल्या पाकिस्तानी तरुणांना ब्रिटनमधल्या लहान शालेय मुलींवरती बलात्कार करण्यावरती त्यांनी काही कारवाई केलेली नाही आहे. तर असे ते ॲक्टिव्ह आहेत. तर एलॉन मस्क आहे, विवेक रामस्वामी हे परत भारतीय वंशाचे आहेत, 39 वर्षाचा तरुण आहे आणि त्यालासुद्धा या दोघांना हेड ऑफ डिपार्टमेंट फॉर गव्हर्नमेंट एक्सपेन्स कंट्रोल हेच काम दिलेलं आहे. सरकारचा खर्च अवास्तव वाढलेला आहे. या डेमोक्रॅट लोकांनी प्रचंड सरकारी नोकऱ्या दिल्या, वाटेल तसे पैसे वाटले, ते त्यांना काबूत आणायचे, त्याच्याकरता हे केलं. कित्येक सरकारचे जे ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांनी तर ट्रम्प येणार पाहून राजीनामे देऊन ते पळून गेलेले आहेत, अशा बातम्या आहेत. तुलसी गबार्ड याही हिंदू आहेत, या हवाईतल्या आहेत, पण त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे. 43 वर्षाच्या आहेत, सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल होत्या आणि म्हणजे त्यांना सैनिकी पेशाचा सुद्धा अनुभव आहे आणि त्यांना डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स फार महत्त्वाची पोस्ट आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे. हे सरकार अत्यंत उजव्या विचारसरणीचं सरकार आहे. हे पाहून डाव्यांची सगळी शक्ती गळाटलेली आहे. डाव्यांनी भरपूर कावकाव केली. त्यांना वाटलं होतं प्रत्यक्षात असं येणार नाही, त्यांना वाटलं होतं की ट्रम्प राज्यावरतीच येणार नाहीत. त्यांच्या सगळ्या सांगण्या गोष्टी तोडून पडल्या आणि ट्रम्पचं सरकारचं हे ट्रिपल इंजिन राज्यावरती आलेलं आहे. मी असं का म्हणतो, कारण सेनेट ट्रम्पच्या बाजूला आहे, म्हणजे रिपब्लिकन पक्षाकडे आहे. दुसरी जी हाऊस ऑफ काँग्रेस आहे म्हणजे कनिष्ठ सभागृह ते ट्रम्पच्या बाजूने आहे आणि न्यायालयामध्ये सुद्धा ट्रम्पच्या बाजूचे न्यायाधीश आहेत, कारण अमेरिकेतले न्यायाधीश सुप्रीम कोर्टातले रिटायर होत नाहीत, ते मरेपर्यंत आपल्या पोझिशनला राहतात. त्यामुळे ते सगळे ट्रम्पच्या बाजूचे आहेत. त्यामुळे कुठनंच ट्रम्प जे गोष्टी करेल त्याला अडथळा होणार नाही आहे. आणखीन त्यांनी काय करायचं ठरवलं आहे की बाहेरच्या ज्या उगाच लढाई चालल्या आहेत, युक्रेनची लढाई चालली आहे, हमास इस्रायल लढाई चालली आहे, त्या सगळ्यांना अमेरिकाचा जो सप्लाय जो चालला होता युक्रेनला तो ते बंद करणार आहेत. त्या लढाया क्षणात थांबवायची त्यांची इच्छा आहे. हमासला तर त्यांनी सांगितलं होतं, मी राज्यावर येईपर्यंत जर इस्रायलचे ओलीस परत केले नाहीत तर तुम्हाला असा मार दिला जाईल की तुम्ही जन्मात अनुभवला नसेल. त्या धमकीला घाबरून त्यांनी इस्रायलबरोबर शांती समझोता केलेला आहे आणि ओलीस परत पाठवायला देखील सुरुवात केलेली आहे. बजेट बॅलन्सिंग त्यांना करायचं आहे. बजेट बॅलन्सिंग अतिशय आवश्यक आहे, कारण अमेरिकेचा खर्च प्रमाणाबाहेर वाढलेला आहे आणि या फालतू गोष्टींमध्ये खर्च झाला आहे. डावे लोक सगळे विचित्र गोष्टींमध्ये, बांगलादेशमध्ये उठाव करायची काय गरज होती, काही गरज नव्हती, त्याच्याकरता पैसे वाटत होते. त्या सगळ्यावरती ट्रम्पनी कंट्रोल आणलेला आहे आणि तो जोरात तो कंट्रोल वापरणार आहे. ट्रम्पची घोषणा आहे मागा, म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन, MAGA. त्यामुळे अमेरिकेला आपलं पूर्वस्थान परत प्राप्त करून द्यायचं. ते करताना जर भारतासारख्या लोकशाही प्रवीण राष्ट्राची मदत घेता आली तर ती मदत घ्यायची. याच्यामध्ये H1B व्हिसाचा प्रश्न येतो. H1B व्हिसा हा नॉर्मली टेक्निकल मॅनपॉवर करता असतो आणि हे जे सगळे हरामखोर येतात पॅलेस्टिनी आणि सगळे, यांच्याकडे टेक्निकल क्वालिफिकेशन काही नसतं. त्यामुळे H1B व्हिसामध्ये भारतीयांची वर्णी जास्तीत जास्त लावण्याची आणि त्या लोकांना अमेरिकेमध्ये टेक्निकल कामं मिळण्याची शक्यता आता वाढलेली आहे. त्यामुळे ट्रम्प आल्यानंतर भारतीय लोकांनी फार काळजी करण्याचं खरं म्हणजे गरज नाही. तेलाच्या बाबतीत ट्रम्पची टोकाची मतं आहेत. ड्रिल बेबी ड्रिल ही त्याची घोषणा आहे. अमेरिकेतल्या सगळ्या बंद पडलेल्या तेलविहिरी त्यांना सुरू करायच्या आहेत, कारण त्यांना तेलावरती अरब किंवा इतरांवरती अवलंबून राहायचं नाही आहे. त्यांना अमेरिका हा तेल निर्यात करणारा देश करायचा आहे. हा एक प्रकार, पण त्याच्यामध्ये वातावरण आणि क्लायमेट कंट्रोल आणि हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या मागे पडणार आहेत. ते काही फारशी चांगली गोष्ट नाही आहे. माझ्या दृष्टीने ट्रम्पचं वैगुण्य थोडंसं ते आहे की एकदा मनात घेतलं की तो कशाचाही विचार न करता ते करत जातो. त्याच्यावरती जर नीट अंकुश ठेवता आला तर फार चांगलं होईल. बांगलादेशमध्ये युनुसचं सरकार आता पडल्यातच जमा आहे, कारण ट्रम्पने आधीच सांगितले की मी बांगलादेशमधला हिंसाचार थांबवणार आहे. म्यानमारमध्ये या सगळ्या ठिकाणी चीननी आपले पावलं रोवलेली आहेत. चीनला उपटून काढायचं हा ट्रम्पचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. फिलिपिन्समध्ये चीन दादागिरी करते, ती दादागिरीसुद्धा मोडून काढण्याचा ट्रम्पचा निर्णय आहे आणि अमेरिकन शक्तीच्या जोराने चीन तायवानला जे त्रास देतो तो त्रासही बंद करायचा आणि तायवानचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं, हा सुद्धा ट्रम्पचा एक फार मोठा अजेंडा असणार आहे. हे सगळं करण्याकरता मी म्हटलं असं ट्रिपल इंजिन त्यांना मिळालेलं आहे. इराणचा तर गाशा गुंडाळण्यातच ट्रम्पची इच्छा आहे. इराणचे राजवटसुद्धा उलथून पाडायची त्यांची इच्छा आहे आणि आता इस्रायल या सगळ्या हमास हिजबुल्ला यांच्यापासून मोकळं झाल्यामुळे आता इस्रायलच्या मदतीने अमेरिका इराणचा खात्मा करेल यात काही शंका नाही. तीच गत पाकिस्तानची होणार आहे. पाकिस्तानचा अमेरिकेशी काहीच सूत नाही आहे.
इम्रान खान किती जरी म्हटला तरी त्यांनीच स्वतःने अमेरिकेला गेट आउट अमेरिका वगैरे म्हटलं होतं. त्यामुळे त्या देशाची आता शक्ल पडण्याची शक्यता खूप वाढलेली आहे. भारताशी म्हणाल तर नरेंद्र मोदींशी त्यांची विशेष मैत्री आहे, त्यामुळे त्याचा निश्चित लाभ भारताला आणि भारतातल्या लोकांना होईल. क्वाड ही जी संस्था तयार केलेली आहे, जी जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि भारत या चौघांचा हा संघ आहे आणि तो चीनच्या विरुद्ध म्हणून संघ तयार केलेला आहे. जयशंकर जे आत्ता ट्रम्पना त्यांच्या उद्घाटनाच्या समारंभाकरता गेले होते, ते आता क्वाडच्या प्रमुखांची गाठ घेऊन पुढची क्वाडची मीटिंग ॲक्च्युली भारतात आहे. कदाचित त्यावेळेला ट्रम्प भारतात देखील येतील. बघूया काय होतं ते. भारतीयांकरता आणि हिंदूंकरता ही निश्चित खूप चांगली बातमी आहे आणि या बातमीचं आपल्यापर्यंत पोचवायचं होतं. त्यातले खूप त्याच्यात आणखीन बारकावे असतात, पण ते सांगायला आत्ता इथे वेळ नाही आहे. पुढे मी यावर वेगळे वेगळे व्हिडिओ करायचा माझा बेत आहे की भारत आणि अमेरिका ह्या दोन लोकशाही प्रेमी राष्ट्रांची जोडी चीनसारख्यांना कशी भारी पडेल आणि चीनचे जे सगळे वाईट डिझाईन चाललेले आहेत ते डिझाईन्स सगळे कसे फोल पडतील. हीच आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोचवण्याकरता हा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. नमस्कार आणि धन्यवाद.